तुमची पण वृषभ राशी आहे का? मग आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. वृषभ राशीच्या मंडळींनो, आजचा दिवस सामान्य नाही, कारण आज तुमच्या आयुष्यात थांबलेली गोष्ट आता अचानक सुरू होणार आहे. ज्या आनंदाची तुम्ही खूप दिवसापासून वाट पाहत होतात, तो आनंद आता तुमचे दार ठोकवणार आहे. आज तुम्हाला सलग 7 आनंदाच्या बातम्या मिळू शकतात, जे ऐकून तुमचं मन नक्कीच शांत होईल. तुम्हाला ते ऐकून नक्कीच डोळ्यात पाणी येईल आणि तुम्ही स्वतःला म्हणाल, शेवटी देवाने नक्कीच माझं ऐकलं. पण लक्षात ठेवा, ही भविष्यवाणी प्रत्येकासाठी नाही, तर ही भविष्यवाणी खास वृषभ राशीच्या लोकांसाठी आहे, कारण तुम्ही अत्यंत संयम ठेवला. वृषभ राशीच्या मंडळीनं, तुमच्यासाठी आजचा हा संदेश आणि ही आजची भविष्यवाणी मी घेऊन आलेली आहे. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा, कारण सर्वात मोठा धक्का तुम्हाला आज मी देणार आहे, जो की तुमची झोप उडवणारा सत्याचा उलगडा करणार आहे. आणि शेवटी आनंदाची बातमी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ संपूर्ण ऐका. एकूण एक एक शब्द तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण 22 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट अगदी महत्त्वपूर्ण घटना तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहेत. तर व्हिडिओला पुढे जाण्यापूर्वी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त मात्र ही कमेंट करायला विसरू नका. ज्यांचा स्वामींवर विश्वास आहे, श्रद्धा आहे, भक्ती आहे, त्यांनी कमेंट लगेच करा. आणि हो मंडळीनो, कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी वृषभ राशीचा व्हिडिओ अपलोड करेन त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळीनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. वृषभ राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, 1 नंबर असणारे अडकलेलं काम अचानक पूर्ण होणार. आज मी जे सांगणार आहे ना, ते कदाचित ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी येईल, कारण ही भविष्यवाणी वृषभ राशीच्या त्या लोकांसाठी आहे ज्यांनी खूप काही सहन केलं, परंतु आत्तापर्यंत कोणाला काही सांगितलं नाही. असे एखादं काम जे तुमच्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनेल, ज्यामुळे सकाळची सुरुवात तणावात आणि रात्रीची झोप विचारात जायची, तेच काम आज तुमच्या अचानक मार्गी लागण्याचे चिन्ह तुम्हाला दिसतील. हे काम फक्त फाईल, एखादा अर्ज, एखादा प्रोजेक्ट किंवा एखादा निर्णय नव्हे, तर तुमच्या स्वप्नाशी जोडलेलं, तुमच्या आत्मसन्मानाशी जोडलेलं आणि तुमच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी जोडलेलं आहे. तुम्ही प्रयत्न भरपूर केले, फोन केले, मेसेज पाठवले, ऑफिसच्या फेऱ्या मारल्या, कधी शांत राहिलात तर कधी मनामध्ये खूप रडलात, परंतु उत्तर मात्र नेहमी एकच, मिळेल का? थोडं थांबा, अजून वेळ लागेल. एका टप्प्यावर तर तुमच्या मनात विचारही आला असेल की आपणच काहीतरी चुकीचं केलंय का, की देव आपली इतकी परीक्षा घेतोय. परंतु हळूहळू आशा आता कमी होत चालली होती. पण वृषभ राशीच्या मंडळीनं, या येणाऱ्या दिवसामध्ये संपूर्ण चित्र बदलणार आहे. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण शांतता होती, जिथून कोणती प्रतिसाद तुम्हाला मिळत नव्हता, तिथून अचानक तुम्हाला एक फोन येऊ शकतो किंवा एक साधा पण निर्णय मेसेज तुमच्या आयुष्यात वेगवेगळ्या वळणावर तुम्हाला नेऊ शकतो. हा कॉल किंवा हा मेसेज इतका साधा असेल की सुरुवातीला तुम्हाला याचं म्हणजेच की महत्त्व कळणार नाही, परंतु काही सेकंदात तुमच्या मनात एक विचार येईल की हे खरंच घडतंय का? ज्या व्यक्तीने तुम्हाला महिने दुर्लक्षित केलं, ज्यांच्याकडून तुम्ही अपेक्षा सोडली होती, तीच व्यक्ती आज तुमच्याशी नव्या सुरात बोलताना तुम्हाला दिसेल. कामाचं पूर्ण होणं, फक्त काम तुमचं पूर्ण होताना तुम्हाला आता दिसेल. हा फक्त एक अडथळा दूर होणार नाही, तर तिथे तुमचं मन मंडळीनो, तर तिथे तुमचं मन देखील मोकळं होताना तुम्हाला दिसेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल, चेहऱ्यावरचं हसू खूप दिवसांनी तुम्हाला परत दिसेल. आणि आज तुम्हाला परत जाणवेल की देव उशीर करतो, परंतु अन्याय मात्र कधीच करत नाही. तुमचा संयम, तुमची शांतता, तुमची चिकाटी आता येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच फळ देणार आहे. महत्त्वाची सूचना एवढंच आहे की कोणते अनोळखी नंबर, ईमेल किंवा साधा वाटणारा मेसेज फक्त दुर्लक्षित करू नका मंडळींनो. लक्षपूर्वक आहे का? कारण तुमचं अडकलेलं नशीब आता छोट्याशा संवादातून देखील तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. नंबर 2 म्हणजे पैशाबाबत दिलासादायक बातमी या दिवसामध्ये तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. पैशाचा विषय तुम्हाला आजवर जितका त्रास देत होता ना,
तितका तो विषय आज तुम्हाला आनंद देणार असणार आहे. कारण जिथे पैशाची कमतरता जाणवत होती तिथे आता दिलासा मिळण्याचे चिन्हे वृषभ राशीच्या लोकांना दिसतील. खूप दिवसांनी तुम्ही प्रत्येक गरज मोजून आपण आतापर्यंत भागवत होतात. इच्छा असूनही तुमचं मन तुम्हाला थांबवत होतं. कुटुंबासाठी हवं ते देताना मनात अपराधीपणा वाटायचा, कारण त्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. आज नाही, उद्या पाहू, हेच तुमचं मत सतत चालू होतं. थकीत पैसे तुमचे अडकले, कधी पगार उशिरा झाला, कधी खर्च अचानक वाढले, हातात पैसा टिकत नव्हता. यामुळे हसत असलात तरी तुमच्या मनात मात्र सतत मन तुटत होतं. सतत ते विचार चालू होते, आता देव त्या कष्टाची चीज तुम्हाला देणार आहे. हो, बरोबर ऐकलं. वृषभ राशीच्या मंडळींनो, या दिवसामध्ये तुमचे थांबलेले पैसे, एखादी जुनी थकबाकी असेल, बोनस असेल, कमिशन असेल किंवा एखादा अनपेक्षित आर्थिक लाभ असेल, ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचणार. हा पैसा कदाचित एकदम मोठा नसेल, पण जो काही असेल तो तुमच्या मनावरचा भार नक्कीच हलका करेल आणि आता थोडं तरी सावराल असं तुम्हाला स्वतःला त्या पैशामुळे नक्कीच वाटेल. ज्या पैशासाठी तुम्ही कोणाच्या मागे लागला होतात, ज्याच्याबद्दल हे कधीच मिळणार नाही असं तुम्हाला वाटायचं, तेच पैसे आता अचानक तुमच्या हातात येऊ लागतील. यामुळे काय होणार, तर कुटुंबात शांतता येईल, तुमच्या निर्णयामध्ये ठामपणा येईल. विशेष म्हणजे हा पैसा तुम्हाला योग्य वेळीच मिळणार आहे. ज्या क्षणी तुम्हाला सर्वात जास्त गरज असेल ना मंडळींनो, ज्या क्षणी तुम्हाला सर्वात जास्त गरज असेल ना, त्या क्षणी आता नशीब तुमच्या बाजूने उभा राहणार आहे. मंडळींनो, वृषभ राशीच्या लोकांनी कधीही चुकीचा मार्ग निवडला नाही. फक्त काय होतं की तुमची वेळ ही परीक्षेची वेळ होती आणि आता त्या परीक्षेचा निकाल तुमच्या बाजूने नक्कीच लागणार आहे. महत्त्वाची सूचना, पैशाबाबत कोणताही कॉल, मेसेज किंवा लिंक किंवा प्रस्ताव घाईघाईने नाकारू नका. डोळे उघडे ठेवून नक्कीच निर्णय घ्या, कारण संधी खरी असते पण शहाणपणाने इतकाच गरजेचा असतो. आजचा दिवस तुमच्या आर्थिक आयुष्यात एक छोटा पण महत्त्वाचा टर्निंग पॉईंट नक्कीच ठरणार आहे. नंबर 3, कुटुंबातील शुभ बातमी जी तुमच्या हृदयाला स्पर्श करणार आहे. कारण ही भविष्यवाणी फक्त तुमच्यासाठी नाही, तर तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आनंद घेऊन येणार आहे. खूप दिवसापासून घरात एक ना एक बोललेली चिंता होती. सगळं हसत होतं, परंतु मनात कुठेतरी काळजी दडलेली होती. एखादा विषय वारंवार पुढे ढकलला जात होता. काही प्रश्नांची उत्तरे देणे टाळली जात होती. कधी मुलांच्या भविष्याची चिंता, तर कधी लग्नाची बोलणी थांबली, तर कधी नोकरी, शिक्षण किंवा आरोग्याचा विषय. यामुळे घरात शांतता होती, परंतु पाहिजे तो आनंद मात्र नव्हता. पण आता तो तणाव संपण्याच्या मार्गावर आहे, कारण लवकरच तुमच्या कुटुंबात एक शुभ दिलासादायक बातमी समोर येईल. ही बातमी ऐकल्यानंतर घरात एक वेगळाच प्रकाश जाणेल, वातावरण हलकं वाटेल. काहींच्या घरी लग्नाची पत्रिका बोलवणी देखील येऊ शकते. नात्यात अडकलेली गोष्ट मार्गी लागू शकते. नवीन नात्याची सुरुवात होऊ शकते. काहींच्या बाबत गर्भधारणेची गोड बातमी देखील या काळामध्ये मिळू शकते. मुलांच्या परीक्षेची जर कुणी प्रयत्न करत असेल तर त्यांचा यशस्वी निकाल देखील या दिवसांमध्ये लागू शकतात. शिक्षणाबाबत आनंदाची बातमी घरामध्ये तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि विशेष म्हणजे ही बातमी ज्या व्यक्तीबाबत आहे ना, तुम्ही ज्या व्यक्तीची सर्वात जास्त काळजी करत होतात त्या व्यक्तीशी संबंधित ही बातमी नक्कीच मिळणार आहे. तुम्हाला जाणेल की आपण इतके दिवस घाबरत होतो, पण देवाने वेगळंच काहीतरी ठरवलं होतं. या शुभ बातमीमुळे घरात पुन्हा हसू येईल, संवाद वाढेल, नात्यामध्ये गोडवा परत येईल. ज्या घरामध्ये अलीकडेच वाद होत होते तिथे आता शांतता नक्कीच नांदेल. घरामध्ये किंवा घरातील कोणाच्याही शब्दाकडे दुर्लक्षित करू नका. कदाचित एखादं साधं वाक्य देखील तुमच्यासाठी आयुष्यभर लक्षात राहील अशी बातमी देऊन जाईल. ही शुभ बातमी तुमच्या आयुष्यात नवा उत्सव, नवीन आशा आणि आत्मविश्वास मजबूत करणारी असणार आहे. करिअर आणि व्यवसाय संबंधित संधी पुढील आनंदाची बातमी असणार आहे, जे की करिअर आणि व्यवसाय संबंधित आहे. ही भविष्यवाणी वृषभ राशीच्या लोकांच्या ओळखीला आणि आत्मविश्वासाला नवीन वळण देणार आहे. कारण जिथे तुम्हाला दुर्लक्षित केलं गेलं, जिथे तुमचं काम अजूनही नाव पुढे आलं नाही, तिथे आज तुमची खरी किंमत ओळखली जाणार आहे. खूप दिवसापासून तुम्ही भरपूर मेहनत करत होतात, परंतु पाहिजे तसं फळ मिळत नव्हतं. तुमच्यापेक्षा कमी कष्ट करणाऱ्यांना मात्र संधी मिळत होती. तुमचं नाव शेवटपर्यंत येऊन पुढे ढकललं जायचं. मनात प्रश्न नक्कीच असला की आपण योग्य मार्गावर आहोत का, आपली वेळ कधी येणार. पण आता तो क्षण जवळ आला आहे.
आज किंवा येणाऱ्या सर्व दिवसात इंटरव्ह्यू, कॉल, वरिष्ठाकडून कौतुक, एखादा फोन, प्रोजेक्टची जबाबदारी किंवा व्यवसायात मोठी डील ऑफर तुमच्याकडे येऊ शकते. ही संधी तुमचं पद वाढवणारच नाही तर तुमचं महत्त्व वाढवणारी नक्कीच असेल. आज लोक तुम्हाला ऐकायला तयार असतील. तुमच्या मताला महत्त्व दिलं जाईल. आधी ज्यांच्याकडून त्यांच्याकडून काय होणार असं म्हटलं जायचं तेच लोक आता तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी पोहोचतील. मंडळींनो, या संधीमुळे आर्थिक स्थिती येईल, आत्मविश्वास वाढेल, तुमचं नाव कामाच्या ठिकाणी ठळकपणे पुढे घेतलं जाईल. विशेष म्हणजे ही संधी अचानक मिळाली असली तरी तिच्या मागे तुमच्या महिन्याची मेहनत असणार आहे. आणि मनात मंडळींनो तुम्हाला जाणवेल की देव उशीर करतो परंतु नक्कीच योग्य वेळ दरवाजा उघडतो. आज कोणती ऑफर भीतीमुळे नाकारू नका, अहंकारामुळे ती स्वीकारू नका. शांत डोक्याने नक्कीच निर्णय घ्या, कारण ही संधी तुमच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरू शकते. मंडळींनो, हे दिवस तुम्हाला शिकून जाणार की नशीब तुमच्या कष्टापेक्षा कधीच लहान नव्हतं. 5. नात्यामधील गैरसमज दूर होणार. पुढील आनंदाची बातमी म्हणजे नात्यामधील गैरसमज दूर होणारच, पण ही भविष्यवाणी तुमच्या मनावर साचलेली जखम भरून काढणार आहे. कारण काही नाती दुरळली होती भांडणामुळे, नाही तर न बोलण्या भावना पहा आणि चुकीच्या समजुतीमुळे. तुम्हाला कधी वाटलं असेल की आपण चूक केली नसताना आपल्यालाच का दुर्लक्षित केलं जातंय, समोरचा आपल्याला समजून का घेत नाही. तुम्ही शांत राहिलात कारण वाद नको होते आणि त्या शांततेमुळे अंतर वाढत गेलं. मनात साचलेली वेदना हळूहळू जड होत गेली. वृषभ राशीच्या मंडळींनो, आता त्या मौनाचा शेवट होणार आहे आणि लवकरच एक संवाद घडणार आहे. तो संवाद कदाचित एक फोन कॉल, एक साधा मॅसेज किंवा अचानक झालेली भेट असेल, परंतु तो तुमच्या नात्याचं पूर्णपणे चित्र बदलून टाकेल. ज्या व्यक्तीशी तुमचं मन दुखवलं होतं त्यांच्याशी तुम्हाला बोलवणं वाटलं, अहंकार, भीती किंवा परिस्थितीमुळे बोलणं टाळलं गेलं, तर तीच व्यक्ती आज तुमच्या आयुष्यात पुन्हा जवळ येऊ शकते. या दिवसात सर्व सत्य बाहेर येईल, गैरसमज दूर होतील आणि एकमेकांना चुकीचं समजून घेतलं होतं हे मान्य केलं जाईल. या बदलामुळे तुमचं नातं पुन्हा नवीन भरारी घेईल. मनावरचा भार कमी होईल, आतून एक समाधान मिळेल. हा बदल प्रेमसंबंधामुळे नवीन सुरुवात नक्कीच घेऊन येणार असणार आहे. तुम्हाला जाणेल की नाती वाचवण्यासाठी नेहमी मोठे शब्द लागत नाहीत. कधी कधी एक खरं वाक्य आणि एक प्रामाणिक ऐकणं हे देखील पुरेसं असतं. मनात येणारा अहंकार थोडा बाजूला ठेवा. पहिलं पाऊल तुम्ही उचला, त्यामुळे नाते वाचवण्याची शक्यता दुप्पट होईल. मंडळींनो, पुढले जे असणार आहे ना 6वं संकेत ते वृश्चिक राशीच्या आरोग्याबाबत असणार आहे. आरोग्याबाबत तुम्हाला एक वेगळी सुधारणा दिसेल. मानसिक शांतता नक्कीच मिळणार आहे. तुमचं शरीर, तुमचं मन आधी मनाला बळ देणार असणार आहे. अलीकडे तुम्ही जास्त आजारी नव्हतात, परंतु तुम्हाला सतत थकल्यासारखं वाटत होतं. शरीर चालत होतं परंतु मनात काहीतरी ओझं जाणत होतं आणि ते होतं जबाबदाऱ्याचं. यामुळे तुम्ही स्वतःकडे दुर्लक्षित केलं. कधी डोकं जड होणे, झोप न लागणे, चिडचिड होणे, तर कधी उदासपणा वाटणे, हे सगळं तुमच्या मनाची हाक होती. लक्षात घ्या, आता तो काळ बदलत आहे. लवकरच तुमच्या शरीरात हलकेपणा जाणवेल, झोप सुधरेल, मन शांत होईल, नकारात्मक विचाराची पकड सैल होईल. ज्या गोष्टींनी तुम्ही सतत घाबरत होतात, आपण बरे होऊ का, हे कायम असंच राहील का, ती भीती तुमच्या मनातून कमी होणार आहे. योग्य मार्गदर्शन या दिवसामध्ये मिळेल. इथे एक महत्त्वाचं सांगू इच्छिते की आज शरीर किंवा मन जे संकेत देईल ना त्याकडे दुर्लक्षित करू नका. लहान बदल करा, थोडी विश्रांती, थोडी शांतता आणि स्वतःशी प्रामाणिकपणा, कारण तुमच्या आयुष्यात आता एका हळूवार पण स्थिर उपचाराची सुरुवात होणार आहे. मंडळींनो, पुढील जे असणार आहे ना ते देवकृपा आणि नशिबाची साथ तुम्हाला आता या दिवसांमध्ये नक्कीच मिळणार आहे. आता जी गोष्ट सांगणार ना ती फक्त भविष्यवाणी नाही तर तुमच्या आयुष्यात देवाचा हस्तक्षेप असू शकतो. कारण खूप दिवसापासून तुम्ही एकच प्रश्न मनात ठेवला होता, मी सगळं योग्य करत असूनही माझ्याबाबत असं का घडतंय. हा प्रश्न तुम्ही कोणाला विचारला नाही, पण दररोज देवासमोर मनात मांडत राहिलात. तुम्ही हार मानली नाही, तक्रार केली नाही, फक्त शांतपणे जबाबदाऱ्या पेलत राहिलात आणि हाच तुमचा सर्वात मोठा गुणधर्म ठरला. देव तुमच्या संयमाची चीज आता करणार आहे. येणाऱ्या दिवसात तुमचं नशीब हळूहळू तुमच्या बाजूने वळताना दिसेल. ज्या ठिकाणी सतत अडथळे येत होते तिथे आपोआप मार्ग मोकळे होऊ लागतील. ज्या गोष्टी तुमच्या हाताबाहेर गेल्या होत्या त्या अचानक तुमच्या बाजूने घडू लागतील. तुम्ही प्रयत्न कमी करणार नाही, परंतु त्याचं परिणाम मात्र तुम्हाला जास्त आणि लवकर नक्कीच दिसतील. लवकर तुम्हाला जाणवेल की कोणीतरी अदृश्य शक्ती तुमचं संरक्षण करत आहे. चुकीच्या निर्णयांपासून तुम्ही स्वतःला वाचवतात.
देवकृपा ही फक्त एक दिवसाची नाही तर एक नवीन सुरुवात आहे, जिथे तुमचं नशीब तुमच्या मेहनतीला साथ देणार आहे. तर वृषभ राशीच्या मंडळींनो, आज सांगितलेली भविष्यवाणी हे फक्त शब्द नव्हते, तर ते तुमच्या आयुष्याचा आशेचा एक नवा प्रकाश आहे. तर आज सांगितलेली एक तरी गोष्ट तुमच्या मनाला भिडली असेल तर नक्कीच समजा देवाने तुमच्याशी थेट संवाद साधलाय. लक्षात ठेवा, संघर्ष संपत नाही, तो बदलतो आणि तुमचा संघर्ष आता यशात रूपांतर होणार आहे. त्यामुळे मनात कोणतीही भीती ठेवू नका, कारण तुमच्यासोबत आता तुमचं नशीब, देवकृपा आणि योग्य वेळ तुमच्या बाजूने उभी आहे आणि नक्कीच साथ देणार आहे. आणि आजची माहिती आपल्या आवडीला जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच तुमच्या मंडळींना किंवा तुमच्या मित्रपरिवारांना, तुमच्या नातेवाईकांना नक्की शेअर करा. तर मंडळींनो, भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी वृषभ राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळीनं, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला इथेच थांबूया. तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत